जय शिवराय. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण उद्या चालू होत आहे. कुठलंही राजकीय पद नसताना, कुठलाही राजकीय इतिहास नसताना मनोज जरांगे पाटील यांनी 6 कोटी मराठ्यांचं काळीज जिंकलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतोय हे जे बांधव आलेले EWS मधून पोलीसमध्ये भरती झालेली आहे, पण नियुक्त्या भेटत नाही. यांनी जायला पाहिजे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे, कारण तेच गृहमंत्री आहे. पण सरकार कसल्याही पद्धतीने दखल घेत नाही. म्हणून या माय मावल्या आणि हे बंधू या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांकडे न्याय मागायला आलेले आहेत. काय मागण्या आहेत जाणून घ्या. भरती 2022-23 आहे. सर्व मराठा बांधवांनी EWS मधून आरक्षणासाठी अप्लाय केली. पोलीस भरतीसाठी सगळी प्रक्रिया EWS मधूनच झाली. ग्राउंड झाले, मेडिकल झाले, फिजिकल झाले, पेपर झालेला आहे. सर्व काही EWS मधून झालेलं आहे. नियुक्तीपर्यंत बोलवलं. नियुक्तीला बोलवल्यानंतर ज्यावेळेस डॉक्युमेंट चेक करतात लास्ट ज्यावेळेस आज जायच्या वेळेस, त्यावेळेस आम्हाला म्हटले की तुमचं EWS मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही स्थगिती देतोय, तुम्हाला आम्ही घेत नाही, तुम्ही ECBC मध्ये अप्लाय करा, नाहीतर ओपनमध्ये जावा, कारण EWS असल्यामुळे तुम्हाला आम्ही घेणार नाही आहे. सर्व प्रक्रिया यांनी आम्हाला EWS मधूनच घेतलेली आहे. शेवटी आमच्यावर अन्याय केला त्यांनी. सर्व अख्ख्या गावामधून सगळीकडनं बोलवून घेतला आम्हाला त्यांनी की झालेलं आहे. सगळी प्रक्रियासुद्धा पोलीस स्टेशनची पण झालेली आहे. काही माता भगिनी पण आलेल्या आहे. अहो आज रक्षाबंधन आहे. हो भावाकडे जायचं तर आज जरांगे पाटलाकडे गाऱ्हाणे घेऊन आलेले आणि पाठिंबा देण्यासाठी आलेले. आम्ही 2022-23ची पोलीस भरती दिलेली आहे. आम्ही फॉर्म हा EWS मधून भरलेला होता. तेव्हा मराठ्यांना हा EWS लागू होता. मग आम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर आमचं ग्राउंड झालं, लेखी झालं, आमचं सगळं झालं. त्याच्यानंतर आमची निवड यादी लागली. निवड यादीमध्ये आमचं डॉक्युमेंट चेक केले. आम्हाला नियुक्ती द्यायच्या दिवशी जर आम्हाला डायरेक्ट म्हणताय की तुम्हाला स्थगिती देतोय, आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. कसं काय घेऊ शकत नाही? आम्ही जर निवड झालेले, आमची निवड यादीमध्ये जर लिस्ट लागलेली, तर आम्हाला तुम्ही घेतलंच पाहिजे. तुम्ही कोणत्या बेसवर म्हणताय आम्हाला तुम्ही आम्हाला घेणार नाही म्हणून? आम्हाला नियुक्ती पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, सरकारने काहीतरी केलं पाहिजे, आम्हाला नियुक्ती पाहिजे. बस माझं एवढंच म्हणणं आहे. या विषयावर दोन्ही जाग्यावर दोन्ही अधिवेशनामध्ये भास्कर जाधव साहेबांनी पण विषय विचारला आहे, पाटील साहेबांनी पण प्रश्न विचारला आहे, पण सरकारने याच्याबद्दल काहीच आम्हाला रिप्लाय दिलेला नाही आहे. त्याचं मूळ सरकार दडपत आहे फक्त आम्हाला. त्याचं मूळ कारण आहे मराठा नाही विरोधी पक्ष स्ट्रॉंग नाही आहे. म्हणजे या सरकारने काय केलेलं, विरोधी पक्षच मजबूत ठेवला नाही. त्यामुळं प्रत्येक सर्वसामान्य 18 पगड जाती आणि 12 बलुत्यातले जे समाज बांधव आहे, प्रत्येकाला मनोजदादांकडून आशा आहे, अपेक्षा आहे. आणि मनोजदादा नक्कीच या बांधवांचा प्रश्न सॉल्व करतील, आम्हाला विश्वास आहे. आणि जे समाज बांधव हा व्हिडिओ बघताय, ज्यांचे कुणबीचे दाखल्याचे जे प्रॉब्लेम असतील ते घेऊन आपण या ठिकाणी यायचं आहे. आपण बघतोय 29 ऑगस्ट म्हणजे उद्या मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू होतं आहे. भावांनो, आपल्याला सगळ्यांना मनोजदादांच्या पाठीशी खंबीर उभं राहायचं आहे. तुमची साथ असली तर मनोजदादा सर्व प्रॉब्लेम आपले सॉल्व करणार आहे. त्यामुळं लढेंगे जीतेंगे, मनोजदादा तुम आगे बढो. अरे कोण म्हणतात देत नाही. चल, थँक्यू. आज इथं समस्त मराठा बांधव पोचलेले आहे, कारण की जेणेकरून कोणत्याही क्षेत्रातनं त्यांना जे अन्याय झाले आहेत त्यासाठी इथं आलेलं आहे. मी आता विषय मांडणार आहे तुमच्यापाशी तो 2022-23च्या पोलीस भरतीचा. त्याच्यामध्ये EWSमधनं निवड करून घेतलेली, जसं त्यांचं फिजिकल करून घेतलेले, त्याच्यामध्ये नियुक्ती झाली. त्याच्यानंतर त्यांची लेखी परीक्षा घेतली गेली, त्याच्यामध्येही निवड झाली. त्याच्यानंतर त्यांची मेडिकल झालं, मेडिकलमध्येही निवड करून घेतली. सर्व काही EWSमधून करून घेतल्यानंतर लास्टला डॉक्युमेंट पडताळणीसुद्धा एक वेळ होऊन गेली, त्याच्यामध्ये पण नियुक्ती त्यांनी दिली आम्हाला. आणि लास्टला फायनल नियुक्तीच्या दिवशी एक डॉक्युमेंट त्यांनी चेकिंग करण्यासाठी, म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट चेकिंग करण्यासाठी घेतलं. आणि त्यावेळेला समस्त भगिनी आणि विद्यार्थी आणि काही माजी सैनिक होते, त्यांना सरळ त्यांनी सांगितलं कुठल्याही बेसवरती की तुम्हाला आम्ही आत घेत नाही. हा कुठला नाही आहे. दुसरी गोष्ट, ह्या सर्व कारणामुळं जर त्यांना घ्यायचं नव्हतं तर स्टार्टिंगच्या परीक्षेमध्ये त्यांनी आम्ही फिजिकल केलं, फिजिकल करूनही त्यांनी नसतं घेतलं. आणि त्यावेळेला आम्हाला सांगितलं असतं तुम्हाला आम्ही EWSमधनं घेत नाही,
ACBCमध्ये न घेतो आणि आमचं काही चुकलेलं नव्हतं. त्यावेळेला GR आलेला नव्हता. अर्धे फॉर्म EWSमधनं भरलेले. ACBCचं इथे भरपूर जण आहेत, त्यांना माहीत आहे ACBCचे फॉर्म हे जो GR होता तो नंतर आलता जो पण आहे. आणि दुसरी गोष्ट हे सगळं केल्यानंतर ह्या सर्व विद्यार्थिनीवर आणि आमच्यावरती आर्थिक, मानसिक आणि शारीरिक असं सर्व म्हणजे आमच्यावरती परिणाम झालेला आहे. त्याची भरपाई कोण करणार आहे, माझा हा प्रश्न सरकारला आहे. दुसरी आता तर हे बोलल्यानंतर म्हणजे हे सांगितल्यानंतर फक्त चौकशी म्हणून सांगितली जाते आणि चौकशीतनं आम्हाला निर्णय काहीही भेटत नाही. तर आम्हाला सरकारकडे निवेदन आहे. आम्ही जरांगे साहेबांकडे आलेलो आहे आणि आम्हाला असं वाटतं की सरकारने ह्याच्यावरती काहीतरी पर्याय नियुक्ती आम्हाला द्यावी आणि आम्हाला या ज्या विद्यार्थिनीवरती अन्याय झालेला आहे विद्यार्थीवरती तो अन्याय त्यांनी दूर करावा. बस.